महिलेने दुचाकीवरून येत गाडीला धडक दिल्यानंतर तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर चालवू नका असं म्हणाल्याच्या रागातून महिलेच्या भावाने बेदम मारहाण करत दात उकडून काढल्याची घटना घडली आहे। सदर मारहाणीची घटना सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 8:15 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास राजमाता कॉम्प्लेक्स येथे घडली। या प्रकरणी जखमी अमीर उस्मान गनी सय्यद वय वर्ष 42 राहणार राजमाता कॉम्प्लेक्स हॉटेल रहमतुल्ला शेजारी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अमीर सय्यद हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील राजमाता कॉम्प्लेक्समध्ये राहतात। सोमवारी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास सय्यद हे रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी अपार्टमेंटमध्ये गाडी पार्किंग करत होते। यावेळी मिसेस परदेशी या गाडी घेऊन आल्या। त्यांच्या गाडीने सय्यद यांच्या गाडीला धडक दिली। यावेळी सय्यद यांनी तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर चालवू नका असं म्हटलं। यानंतर सोमवारी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास मिसेस परदेशी यांचा भाऊ राग मनात धरून आला। त्याने सय्यद यांना खाली पडून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आणि यावेळी तोंडात हात घालून दात उकडून काढून नाजूक जागेवर मारहाण करत गंभीर जखमी केलं। घडलेल्या या घटनेनंतर सय्यद यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचारानंतर सय्यद यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।